मला कळते तुमच्यात वाद झालेत. वाद नाही रे समर, मला वाद घालायचाच नाही आणि मला आवडतही नाही, तुला तर माहिती आहे. आणि तुमच्याशी कसला वाद घालणार, तुम्ही तर माझी मुलं आहात. फक्त हे काळजीपोटी सांगते मी. अरे पण काही झालं तरी विषय माझ्या लग्नावर काय येतो? अरे पण मेन विषय तुझ्याच लग्नाचा आहे ना आता. हो ना, मग ते करायचं की नाही करायचं हे डिस्कशन्स का होतात सारखे सारखे इथे? मॉम, आय नो रोहन आणि त्याच्या फॅमिलीला यू डोंट लाईक. मला कळतं ते आय एम नॉट अ फूल आणि म्हणून ते सारखं सारखं सांगायची गरज नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. अधिरा, आवाज चढून बोलू नकोस. आई आहे तुझी. एनिवे, जे काही घडलं ते वाईट होतं, खूप अनफॉर्च्युनेट होतं. पण आता उद्या मुहूर्त मेळ आहे, त्यामुळे झालं गेलं आता सोडून द्या. हे बघ समर, एरवीची गोष्ट ही नाहीये. एरवी असतं तर ठीक असतं, पण चोरी करायचा प्रयत्न केला त्यांनी. परत तेच अगेन अँड अगेन यू आर सेइंग द सेम थिंग. त्याच्या आईने चोरी केलेली नाहीये. नसेल केलं, मी कुठे म्हणते त्यांनीच केलंय म्हणून. पण मला तूच सांग समर, मग त्यांच्याच पिशवीत दागिना कसा काय आला? यू नो व्हॉट, मला काही माहिती नाही. आय डोंट हॅव ऑल द आन्सर्स. ओके, मला एवढंच माहिती आहे की ही एक मिसअंडरस्टँडिंग असू शकते, गैरसमज झाला असेल दादा. पण समर खरंच मला भीती वाटली रे. म्हणजे काळजी वाटली की त्या दुकानातल्या बायका आपापसात बोलत होत्या की यांनीच दागिना लंपास केला असणार म्हणून. अगं ते काही बोलले तरी आपण काय ऐकायचं? ते बोलणारच ना, बोलू देत त्यांना. एक मिनिट, मला आता असं वाटायला लागलं ना की कदाचित तूच मुद्दाम तो हार आईच्या पिशवीत घातलास. कारण तुला रोहन आणि त्याची फॅमिली आवडतच नाहीये ना. तुला हे लग्न होऊच द्यायचं नाहीये आणि म्हणून तू हे सगळं केलंस. बाबा, बरं वाटतंय का? हो बाळा, आता बरं वाटतं. नका ना भांडत जाऊ आई बरोबर, नका चिडत जाऊ एवढे. पण एकसारखी नुसती बडबड 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 थांबतच नाही. बरं दिसतं का ते? कधी कधी गोष्टी शांत राहून सोडवता येतात हे तिला माहीतच नाही. उलट पक्षी माणसांना ना कधी कधी काही न करणं, न बोलणं हे जास्त योग्य ठरतं. हो बाबा, पण आता तो तिचा स्वभाव आहे का? नाही ना. तुम्ही कितीही समजावलं तरी तिला नाही कळणार आहे ते. नंदू, आता फक्त हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे एवढीच एकच इच्छा आहे माझी परमेश्वराकडे. सारखं आपलं मुलाचं लग्न. अरे आहे ना, नाही कोण म्हणतो, पण माझी मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाणार आहे ना. लहानपणापासून जिला फुलासारखं जपलं, जी माझ्या काळजाचा तुकडा आहे, जिच्यासाठी मी आजपर्यंत जगलो, ती मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तिचं तिला काहीच वाटत नाही.